बातम्या पुन्हा एकदा सविस्तर पाहणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधलाय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणं ही भीक असा निशाणा शिंदेंनी ठाकरेंवर लगावलाय। तर शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागलंय। लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, हिंदुत्वावरून शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर आसूड ओढलाय। तर नेमकं काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणं ही भीक असते। वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गेली म्हणून कोर्टानं शिक्षा ठोठावल्यांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाहीये। लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत असे त्यांनी कबूल करून टाकलंय, ते बरं केलं। कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाहीये, यांना फक्त घेणं माहितीये, त्यांच्याकडे दानच नाहीये। आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले 1,500 रुपये तुमच्या डोळ्याला टोचतात, बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही का असा प्रश्न उपस्थित करतात। त्याशिवाय त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही त्यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। कोविड रुग्णांच्या तोंडाची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधून देखील कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी का असा सवाल देखील मुख्यमंत्री उपस्थित करतात। शिवाय राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्तानं होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधित हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारनं दिले हे ध्यानात ठेवा असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलंय। बाळासाहेबांनी राजकारण आणि हिंदुत्वाची गल्लत केली आहे असे बोलणाऱ्यांना त्यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरलाय का असा सवाल देखील शिंदे उपस्थित करतायत। हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाहीये। निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये, अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असं आव्हान शिंदे देत आहेत। महाराष्ट्र कणखर, रांगड्या राकट लोकांचा देश आहे। इथं असं माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली म्हणून बोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत असं शिंदेंनी म्हटलंय। या घरबशांना लोक पुन्हा कायमचं घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत।